या ठिकाणी खऱ्या अर्थानं बँकेचं टायमिंग वेगळं आहे. रात्री 11 वाजता बँक चालू राहते आणि अशा परिस्थितीमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची बारामती मुख्य शाखा रात्री 11 वाजता चालू होते आणि ते चालू राहिले असताना आम्ही या ठिकाणी आलो. तर बँकेचे मॅनेजर जगदाळे साहेब इथं आले. त्यांना फोन करून कोणी सांगितलं की बँक 11 वाजता उघडी आहे. म्हणजे मला फोन आला एका पत्रकाराचा, म्हणून ते इथं आले. आणि आम्ही इथं आल्यानंतर बघितली परिस्थिती, वर लाईट होत्या त्या परत पटापट बंद झाल्या आणि बंद झाल्यानंतर या ठिकाणी आम्ही आल्यानंतर बघितली परिस्थिती काय. DYSP साहेबांना लगेच फोन केला किंवा या ठिकाणी तुमची यंत्रणा पाठवा. या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काही होता कामा नये. वर बघितल्यानंतर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदार याद्या, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सगळ्या मतदार याद्या, त्याच्यावर कोणाची जबाबदारी कोणाला काय दिलेली आहे अशा पद्धतीचा पीडीसी बँकेमध्ये माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीचं कामकाजाचा विषय येत नाही. त्यांच्या सगळ्या कॉम्प्युटरला आज त्याच पद्धतीचं फिडिंग आहे. आणि म्हणून आम्ही जगदाळे साहेबांना विनंती केली, जगदाळे साहेब याच्यातलं CCTV कव्हरेज आणि आपलं ह्याचं फुटेज आम्हाला संध्याकाळी 5 वाजता बँक बंद होती त्यापासूनचं पुढचं पाहिजे. कॅमेरा बंद येतात काय त्यामुळं बँकेत सगळे CCTV कॅमेरे आहेत, वर आहेत ना साहेब, आहेत ना बँकेत. हां, मग त्या सगळ्या CCTV कॅमेऱ्याने आता काही तुमचे 2-4 लोक गेलेत निघून तिकडून वरून खाली. वरच्या 3ऱ्या मजल्यावर गेल्यानंतर वरचा 3रा मजला आतून लॉक होता, म्हणजे आत कोणतरी होता लोक. काय अशा पद्धतीने डिपार्टमेंट येईपर्यंत आम्ही शांतपणे त्या गोष्टी स्वीकारलेल्या आहेत. आमचं त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही. किंवा जर चुकीचं काय असेल या ठिकाणी, माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीचा आणि इथल्या बँकेचा काही संबंध आहे. अशा परिस्थितीमध्ये बँकेत माळेगाव कारखान्याच्या याद्या, इरिगेशनच्या अधिकाऱ्यांची नावं, डिपार्टमेंट सगळ्या खात्याची नावं, व्हिडिओची नावं, दूध संघाचे नाव, सगळ्याचे जे पुरावे कारण नसताना या ठिकाणी असायचे काही कारण नाही. आणि म्हणून या ठिकाणातून चुकीच्या पद्धतीचं कामकाज चालू आहे. हा आचारसंहितेचा भंग आहे. रात्री 11 वाजता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उघडी राहते आणि उघडी राहिलेल्या बँकेमध्ये हे कामकाज चाललेलं दिसतंय. खऱ्या अर्थानं हे बारामतीत लोकशाही राहिली नाही. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो, या ठिकाणी काही मंडळी पाठवली गेली आणि सांगायला लागले इथं काय कशासाठी आलेत काय आल्यात. आपल्या देखत साहेब आम्ही आलोय, आम्ही बरोबर वर चढलोय. इथं कुणी बँक लुटायला आलेलं नाही. का आलेलं आहे कोण बँक लुटायला? बोललं कोण तुम्हाला एक शब्द बोलले का कोण? ऐकून घ्या, जगदाळे साहेब बँकेचे असिस्टंट मॅनेजर आहे. आणि अशा पद्धतीने इथं आल्यानंतर काही मंडळी इथली पाठवून राष्ट्रवादी काँग्रेसनं कशासाठी आलेत आणि काय आले त्यांचा काही संबंध नसणारी माणसं इथे येऊन करतायत. पण इथून पुढच्या काळामध्ये एक लक्षात ठेवा की या निवडणुकीमध्ये बारामतीच्या माळेगाव कारखान्या निवडणुकीमध्ये ठोसा उत्तर दिलं जाईल. कुणाची दादागिरी आम्ही इथं चालू देणार नाही. आणि म्हणून माळेगाव कारखान्याचा सभासद पेटून उठलाय. त्यांनी ठरवलंय आमच्या अन्नाची प्रपंचाची भाकरी आहे आणि ह्या भाकरीमध्ये कोण हात घालून दादागिरी करणार असेल या बारामतीत तर ती दादागिरी आम्ही चालू देणार नाही. या बँकेच्या याच्यामध्ये या ठिकाणी आम्ही येण्यापूर्वी अजित पवारांचे PA मुसळे साहेब इथं होते. ते गाडीत बसून गेले. आमच्या गाडीतल्या लोकांनी त्यांना पाहिले. काय भरणे मामाचे एक सहकारी तेही त्या ठिकाणी होते. आमचा दावा एकच आहे की मुसळे साहेबाचं 11 वाजता बँकेत काय काम आहे. आणि अशा पद्धतीने जर याद्या करायच्या, पैशाची पाकिटं भरायची, अशा प्रकारचा उद्योग या ठिकाणी चालू होता. आणि म्हणून ते वरचं लॉक केलेलं दिसलं. साहेबांना विचारलं, साहेब म्हणजे दोन्हीकडे दरवाजे 2 लॉक आहेत. असं नाही होत, काही कारणच नाही ना. 3रा मजला उघडा ठेवायची कारण काय तुम्हाला? 2ऱ्या मजल्यात कॉम्प्युटरच्या पिशीवर लाईट असायची काही कारणच नाही. आणि म्हणून अशा प्रकारे हा गैरउद्योग चाललेला इथं. त्याच्यातून सभासद खरेदी करायचा प्रयत्न या मंडळींचा चालू आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये अशा प्रकारचं कुणी काही केलं तर आम्ही ते चालू देणार नाही. आणि कुणी दादागिरी करून या ठिकाणी बारामतीत सांगत असेल तर ती दादागिरी ठोसाचं उत्तर दिलं जाईल, एवढंच या निमित्तानं सांगतो. मी DYSP साहेबांशी बोललो मगाशी आल्या इथं, साहेब इथं अशा पद्धतीचं कामकाज चालू आहे
11, 10:30, 11ला बँक चालू राहणं उचित नाही, कायद्याच्या चौकटीत नाहीत, रिझर्व्ह बँकेच्या नियमावलीत नाही. आणि असं असताना साहेब बाहेर होते, साहेब म्हणले मी आलो, डिपार्टमेंट पाठवलं त्यांनी. काय आमची एकच DYSP साहेबांना विनंती आहे, या ठिकाणी कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, यांच्यावर ऍक्शन झाली पाहिजे, FIR दाखल झाला पाहिजे. ते लोक कुठे आहेत काका आता? ते जे लोक आहेत ते कुठे आहेत आता? कुठले जे वरती म्हणतात वरती लोक होते ते 2 गाड्यात आमच्या अगोदर गेलेले, काही होते ते वर 3ऱ्या मजल्यावर होते. आणि साहेब आता 3ऱ्या मजल्यावरली लोक 4-5 जण आता बाहेर गेलेले दिसले. काय जगदाळे साहेब, बँक बंद किती वाजता? बँक किती वाजता बंद होते जगदाळे साहेब? 5:30 वाजता. मग आता हे धरा. 3ऱ्या मजल्यावर लाईट असण्याचं कारण काय? तिसरं मजल्यावर लाईट नव्हती. मी जेव्हा आलो नाही आम्ही बरोबरच आलो. आता आम्ही शूटिंग केले, कम्प्युटर आता चालू आहे वरचा. हो तिथे मतदार यादी आहेत माळेगाव बरोबर, कारखान्यात. साहेब ही कशासाठी आणले? म्हणजे ही सील केली पिढी- नव्हती का? कुठले बँक सील केली नव्हती का? वरचं झोनल ऑफिस वेगळं असतं सेपरेट. ती खालची ब्रांच आहे ना ते वेगळे त्या झोनल ऑफिसरचे प्रमुख कोण आहेत? आणि हा ते आले नाहीत. ते आता उशीर झाल्यामुळे त्यांना- झोनल 2 वाजेपर्यंत असतं वाटतं, चालू वाटतं पाठवत. कोण? नाही असं- अहो साहेब, मगाशी तुम्ही त्यांना फोन केला होता, ते येतो म्हणले होते. हो, आले. त्याला 1 तास होऊन गेला, त्यांना 20 मिनिटं 25 मिनिटं लागतील म्हणून सांगितलं होतं. आज का आले नाहीत अजून ते? साहेब ही बँकेचा कालावधी 5-6 वाजेपर्यंत असेल, मग ही बँक एवढ्या रात्रीपर्यंत उशिरा चालू ठेवण्याचं नेमकं कारण काय? तर आपलं ना संस्था संगणीकरणचं चाललेलं आहे. त्याच्यामुळे 6 महिन्यापासून हे काम चाललेलं आहे. कंटिन्यू. हो किती वेळ पण ते बसतात. संस्था संगणीकरण काकांना पण माहिती आहे. माळेगाव कारखान्याच्या याद्या ठिकाणी आल्या ते कशा? नाही मला सांगता येणार काय ते. मतदार याद्यावरती आहेत, ते कशासाठी होते? ते मला नाही सांगता येणार. जगदाळे सर, ते जस तुम्ही आला, आपण आलो बरोबर, आम्ही बरोबरच वर होतं आपण. हो. त्यानंतर जिब्याला या. तुम्ही ही केलता का? ती माणसं जी होते ऑफिसर, तुम्ही झोनल म्हणताय किंवा कॉम्प्युटर, ती माणसं कुठे गेली? आता आम्ही तर अख्खी बरोबरच बँक होतो सोडून ना. तर नाही ना जाऊ शकत. एक मिनिट. वरती कम्प्युटरवर आता शूटिंग केल्यानंतर याद्यांचा डाटा सापडतोय कम्प्युटर मध्ये घरवाई, तो कशासाठी आहे? ते मला नाही सांगता येणार. बँकेच्या कॅम्प्युटरमध्ये कसं काय सापडतं? पण आम्ही वरती गेलो ना, काका आणि मी बरोबरच गेलो वरती. मी खालीच होतो काका आले तेव्हा. उलट मी गेटवर गेलो, त्यांना घेतलं, बरोबर बोलत आलो आम्ही. झोनल अधिकाऱ्याचं नाव काय? संदीप जगताप. त्यांचं टायमिंग काय त्यांचं? तसं आम्हाला शाखा विजिट वगैरे करायची असते त्यांना. आज त्यांनी बोलल्याप्रमाणे सामदामदंड सगळ्या गोष्टी या ठिकाणी करायचा प्रयत्न आहे. या ठिकाणी आमच्या सभासदाचं नाव, त्याच्यापुढे त्याच्या नातेवाईकाचं नाव, त्याच्यापुढे दिलेली कोणाची जबाबदारी, अशा पद्धतीने इरिगेशनच्या डुबल साहेबांचं इथं काय काम, त्यांच्यापुढे 21 पाणी वापर संस्था, त्याचे पदाधिकारी, आणि अशा पद्धतीने ती जबाबदारी त्यांच्यावर, आणि ती जबाबदारीचा फॉलोअप कोणी घ्यायचा, तेही पुढची नावं त्यांच्याकडे आहेत. आणि अशा पद्धतीनं शासकीय पूर्ण यंत्रणा वापरण्याचं काम इथं चालू आहे, हे त्या कागदपत्रावरून लक्षात येत आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं चाललेलं काम, त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सर्व गोष्टींचा वापर करणार, तो वापर इथं चालू आहे. बरं का, डुबल साहेब हे इरिगेशनचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, पुण्याला ते प्रमुख आहेत, एसी आहेत, आणि ते या इरिगेशनच्या विभागाचे असल्यामुळं ते पहिल्या दिवसापासून 4 दिवस, ज्या दिवशी अजित पवारांच्या सभा झाल्या पहिली, त्या दिवसापासून इथं बारामतीत ठाण मांडून होते. बारामतीमध्ये इरिगेशन बंगल्यावर ते बसत होते, आणि इरिगेशन बंगल्यावर बसून त्यांनी या कॅनॉलवरच्या, निरा लेफ्ट कॅनॉलवरच्या ज्या ज्या पाणी वापर संस्था आहेत, त्या पाणी वापर संस्थांच्या चेअरमॅन आणि सचिवांना त्यांनी स्वतःहून फोन केले, त्यांना बोलवून घेतलंय, आणि त्यांना सांगितले ह्या तुमच्या भागात तुमचा संपर्क आहे, कोणाकोणाला पाणी देत आहे, ते पाणी देत आहे त्या माणसांच्या याद्या पाहिजेत, त्यांचे सभासद किती त्यांच्या याद्या पाहिजेत, आणि तुम्ही आम्हाला ह्याच्यात मदत करायला पाहिजे, अन्यथा पाणी अडू. अशा पद्धतीचे जर त्यांची ही असेल, त्यांना मी फोन केला, मी विचारलं, डुबल साहेब हे तुमचं काम नाही, तुम्ही शासनाचा पगार घेताय, आणि तुम्ही काय कुणाचं काम करताय, काय संबंध आहे माळेगाव कारखान्याचा आणि तुमचा? माळेगाव कारखान्याचा सभासद 100% पेमेंट, पैसे दिल्याशिवाय पाणी घेत नाही, ते पाण्याचे पैसे तो मोजतोय, आणि म्हणून धरणातलं पाण्याचे तुम्ही कोणी मालक नाही, आणि म्हणून ते एसी साहेबांनी इथं यायचे काही कारणच नाही.
आणि आमच्या लोकांना सांगतात नाही बोलवलं, मी कोणाला सांगितलं नाही. माझ्याकडं काही लोक तिथं येऊन गेले, सांगितलं आम्हाला यांनी बोलवलंय. आणि अशा पद्धतीनं व्हिडिओचाही तेच काम चाललंय. व्हिडिओला फोन केला, व्हिडिओ म्हणजे काका नाही केलं असं म्हणलं, माझ्याकडे रेकॉर्ड आहे व्हिडिओ साहेब. तुम्ही गट शिक्षणाधिकाऱ्याला फोन करताय, तुम्ही शिक्षणाधिकाऱ्याला शिक्षकांना फोन करायला सांगताय. इथल्या एका हायस्कूलला त्यांनी त्यांच्या अध्यक्षांना सचिवांना फोन केले की काय चाललंय बुवा, तुम्ही इथं काम करा. म्हणजे शिक्षण खातं कामाला लावले, इरिगेशन खातं कामाला लावले, हे शासनाचे पगार घेत आहेत, अंगणवाडीच्या सेविका कामाला लावल्या. एवढं का अडले यांचं? डुबल हे शासकीय अधिकारी आहेत, मग असं असताना या स्थानिक राजकारणामध्ये जे डुबल हस्तक्षेप करतायत या डुबलांची तुम्ही वरिष्ठांकडे तक्रार करणार आहात का? 100% करणार. निवडणूक आयुक्तांना तक्रार केली तर तुमची पुढची तुमची भूमिका काय असणार आहे? निवडणूक आयुक्त बारामतीतच आहेत ना. निवडणूक आयोगाला सुद्धा आम्ही कंप्लेंट पाठवलेली आहे. निवडणूक आयोग आरो आहे त्या आरोना पाठवलेले आहे. आणि त्यामुळं त्यांची सुद्धा आचारसंहिता भंगाची टीम खऱ्या अर्थानं कार्यरत असते. काय तहसीलदार साहेब अजून पोचलेले नाहीत, ते असिस्टंट आरो आहेत. वास्तविक त्यांनी येणं गरजेचं आहे. आम्ही बँकेचे मॅनेजर आणि DYSP साहेबांना एकच मागणी आमची, इथलं जे CCTV फुटेज आहे आणि त्याचे जे हे आहे हार्ड डिस्क, ती हार्ड डिस्क आम्हाला मिळावी की जेणेकरून ह्याच्यात काय चाललं होतं हे सगळ्याच्या निदर्शनास येईल. आणि ते मिळणं गरजेचं आहे. आणि ते मिळू नये म्हणून चुकीची मंडळी इथं पाठवण्याचं काम संबंधित नेते मंडळींनी केलेलं आहे म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. ओके. आमचे लोक साहेब काय इथं बँकेत काय बँक या ठिकाणी माळेगाव कारखाना, सहकारी साखर कारखाना हे आमचा प्रपंच आहे. आणि तो वाचवण्यासाठी आणि सहकार महाराष्ट्रातला टिकवण्यासाठी वेळ पडली तर रक्त सांडो, पण मागे सरणार नाही आम्ही. आमचा सभासद पेटून उठलेला आहे. आणि म्हणून वेळीच्या गोष्टीची त्यांनी दखल घ्यावी, ठोशाचं उत्तर ठोशानंच दिलं जाईल याची नोंद घ्यावी. आणि बँकेच्या ह्याच्यावर चौकशी करून बँकेला सुद्धा रिझर्व्ह बँकेला आम्हाला कळवावं लागेल. या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी काय बोलणं झालं का किंवा त्यांना काय संपर्क करणार आहात का तुम्ही? करणार ना आम्ही. काका CCTV जर नाही दिलं हा, तर तुमची भूमिका काय आता पुढे? ते डायरेक्ट सांगतील तुम्हाला की CCTV बंद होता. बंद असायचे कारणच नाही ना. बँक आहे साहेबांनी सांगितलं आणि इथलं जर बँक बंद राहिलं अर्थ खात्याचं सगळं कामकाज कसं चाललं असं? विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेरघरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू. BSc AI and ML, BSc डेटा सायन्स आणि MSc डेटा सायन्स. अत्याधुनिक सुविधा असलेले ISO 21001 मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क 922300 2070 किंवा 922300 2071.